अमरावतीमध्ये विवाहितेनं संशयास्पद आत्महत्या केलेली आहे। पती, सासू, नणंद आणि एका महिलेवर गंभीर आरोप करण्यात आलेत। देह व्यापारासाठी भाग पाडल्याचा आरोप या मृत्यू झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे। दोषींवर कारवाईशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। अमरावतीमधला हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। देह व्यापारासाठी भाग पाडल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। विवाहितेनं आत्महत्या केली आहे। प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। सुरेंद्र, नक्कीच जर बघितलं तर अमरावतीमधील एक संशयास्पद एक आत्महत्या झाली होती आणि त्या आत्महत्या झालेल्या महिला जी आहे त्याकरता तिचा पती, सासू आणि नणंद यांच्यावर गंभीर आरोप जे आहे ते नातेवाईकांनी लावले होते। तिला देह व्यापार करण्यास भाग पाडत होते हे कुटुंब असा देखील आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे। सध्या जर बघितले सगळे नातेवाईक आणि सगळ्या त्या एरियातले लोक जे आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी तथा पोलीस कमिशनर कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। जोपर्यंत दोषीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि तर बघितलं तर याचा आता नेमका पोलीस कोणती कारवाई करते ते बघणं अत्यंत गरजेचं आहे। जी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुरेंद्र।